चला मी प्रश्न विचारतो तुम्हाला की तुम्ही फोर व्हीलर उचलू शकता का? नुसती फोर व्हीलर उचलू शकता का? नाही सर, आम्ही तर सायकल उचलणं कधी कधी मुश्किल होतं. फोर व्हीलर नाही उचलू शकत. 1000, 1500, 2000 किलोची वजनाची फोर व्हीलर. बरं, हायड्रोलिक लिफ्टच्या मदतीने आपण उचलू शकतो. हायड्रोलिक लिफ्टच्या मदतीने जरी मी उभा राहिलो तिथे जाऊन, तरी इकडच्या साईडला फोर व्हीलर उचलली जाते. काय असू शकतं बरं रिझन? पास्कल्स लॉ. याच्यामध्ये काय असतं, इकडं छोट्या डायमेन्शनचं सिलेंडर, मोठ्या डायमेन्शनचं सिलेंडर, छोट्या डायमीटर, मोठा डायमीटर, यांच्यामध्ये रेड कलरचं काय आहे? ऑइल आहे. जसाही हा व्यक्ती याच्यावरती उभा राहतो, त्यामुळे इथे एका प्रकारचं प्रेशर तयार होतं. आणि प्रेशर कसं असतं? इक्वली आणि अनडिमिनिश्ड पद्धतीने ट्रान्समिट होत असतं. हाच पास्कल्स लॉ आहे. इथं जेवढं प्रेशर तयार होतं तेवढंच इथं प्रेशर तयार होतं. इकडचा क्रॉस सेक्शन मोठा असल्यामुळं इकडं फोर्स मोठा तयार होतो. इकडं फोर्स ह्या व्यक्तीच्या वजना एवढा तयार होतो. मात्र मोठा क्रॉस सेक्शन, मोठा फोर्स. हे बघा, प्रेशर कसं झालं? सेम झालं. प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया. याच्यामध्ये जर आपण बघितलं एक्झॅक्टली, तर इकडं बनला खूप मोठा फोर्स बनला एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमुळे.